तर कशा आहात सगळे एका नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात करतो आणि गावची सकाळ. तर गुड मॉर्निंग. आणि न्यारी म्हणजे नाश्ताने करून झाला 2 भाकऱ्या आणि गवारची भाजी. आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या मागे हिरवगार असं सगळं वातावरण झालेलं आहे. तर आता बघू आजचा दिवस कुठं जातोय आमचा. आता फिरत फिरत काल रात्रीचा जाऊन आलोय वज्रावरती. एका खेकड्याला सुरुवात झाली आहे. ते पण तिचं हे होतं की ती पिल्लं सोडायला आली आणि तेवढ्यात आम्हाला दिसली. आम्ही असंच बघायला गेलो होतो कारण की बॅटरीच्या आणल्या होत्या आम्ही. सगळं हिरवं हिरवं सगळं. दिसली त्याला भेटली ती काय रोवण. आणि हा रोवणं शोधतो रस्त्याच्या कडेकडे ना. हा वाघ बघत चाललाय. तर जरा जाऊन येऊ सगळ्यांना आवाज देऊन येऊया. अरे म्हणजे भेटून ये सगळ्यांना आवाज दे. म्हातारे गोतारे अण्णा आणि सगळे आहेत आजी आणि सगळ्यांना आवाज देऊन येऊया. अण्णा घरात आहेत. मग टाक तिकडे. भारी मस्त असं ऊन वाटतंय. आणि राज गेला अण्णाची गाडी घेऊन. तर अण्णाचे इथं जरा व्हिडिओ काढलेत त्याचे पण माझे पण त्यानं. आणि काय वातावरण हिरवागार असा ओला ओला रस्ता. आता बघू वज्रावर जायचं बोलतात आहेत. भाई गेला वाटतं भाड्यावर गेलाय की आलाय घरी. आला घरी आला तो. आणि आता चाललोय खाली वज्रावर 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 वज्रावर. आणि हे आहे माझं घर. सगळं हिरवगार असं झालंय. अण्णांकडे पण काम चालू आहे. अण्णांचं सगळं आतमध्ये कोबा आणि अण्णांची अजून लावणी करायची आहे. 12 दिवसांनी बोललेत. आता परत यायचं जुलै महिन्यात. बघू जुलै महिन्यात जमते का परत यायला. आता एक खाली असंच जरा फेरफटका राऊंड मारून येऊ. काय कसं आहे वातावरण पाण्याचं. झुंपुचकू झुंपुचकू झुंपुचकू. हा रस्त्यावरून मधून जाऊ इथून. नाही रे आलोय पाण्यात आलोय वज्रावर आलोय. पण अजून जोरात पाऊस अजून गेलाय नाही. जोवर ते सगळं साफ होऊन जातं. सगळी घाण आहे इथं ते सगळं साफ होतंय. हा धाकला वजर तो थोरला. हो डुबुक डुबुक. आणि ही पिवळ्या फुलदान ही आधी कायच नव्हतं. ही झाडं बिडं हे आत्ता झाली सगळी. आधी सगळी इथं वाळूच होती. ए पुढे जायला वाट नाही रे. इथं सगळे हे झाडं बिडं आहेत सगळे मध्ये.
अजून मोठा पाऊस नाही पडला पण एकदम साफ निवाळ पाणी झरा आहे वाहता. गार्डनचे इंडिकेटर, हार्पिकची बॉटल दिसायला एकदम सुंदर, पण त्याच्याच बरोबर ही सगळी घाण पण आहे. दिसतील की नाही सांगता येत ना मासे, पण पायाच्या इथं भरपूर असे आलेत. का पाण्यात टाकू? भाईला बोलून यायला हवं रे, व्हायला यायला हवं इथं. आणि ह्याचा एक मोठा झरा आहे तो इथं आतमध्ये आहे. हा बघा, ह्या वाटे आलो आणि जाताना आता असं वरून चढून जातोय. ते तुम्ही दाखवाल, बघाल कसं ते रात जातोय ते हळू. सवय नाही आता. ते काय आहे रे बघ जरा, ते लावलेलं बांधलेलं तिथे. तर आता मी पण जातोय. तर आता मी पण जातोय वरती. चला, हे पकड. जो व्हिडिओ चालूच आहे. अरे इथे ह्याने हे केलेलं आहे कॉन्क्रीट. हा एक वरून एक व्ह्यू. कार्य करतो. हा, आणि माझा दादा जग्गू दादा म्हणजे आत्ते श्रीकांतचं घर, बंगला, राजगृह अगदीच रस्त्या लगत सुंदर अशा वातावरणात. म्हणजे काय बोलता? म्हणजे थांबू नको. नाही नाही नाही, चालत चालत फाट्यावरून मस्त फिरत फिरत जाऊ. पण आज सगळं बंद असणार रे, सोमवार ना. तर हा आहे आमचा तामाणे फाटा. तसंच फाट्यावरून पुढे चालत चालत ते इथं ग्राउंड आहे चाकमाता, जिथं आम्ही क्रिकेटच्या स्पर्धा भरवलेल्या. ही शाळा 1ली ते 5वी ना रे, ही 1ली ते 5वी. आणि इथं माध्यमिक विद्या मंदिर तामाणे, ग्रामपंचायत आमच्या गावची. ही 1ली ते 4थी. तू शाळेत होतास ना नक्की? 4थी पर्यंत, 5वी ते 10वी तिकडं. ग्रामपंचायत पण आमची आहे इथं. एक वेगळं असं वातावरण वाटतं उन्हाळ्यात, एक पावसाळ्यातून आल्यावरती एक वेगळं असं सगळं हिरो हिरो गार एकदम. काय माहिती. तर आता अचानक असा बेत बांधलाय भजी पावचा, बटाट्याची भजी. तर भाई आणि प्रत्येकांना आले, तर तसा संतोष अण्णांनी घेतलं नाही भजी बनवायला. अण्णांना हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलाय आणि आता तो पोलीस पाटील आहे. तर आता आम्ही आलो दोघं पाव आणायला. तर घरी वर्किंग चालू आहे, आम्ही पाव घेऊन जातो आणि प्रोसेस दाखवतो तुम्हाला. जरा याची रेसिपी सांग. आपण सुरुवात करतो बटाटा भजीला. बटाटा भजी सुरुवात करताना पहिला आपण बटाट्याचे काप करून घेतलेत. बटाट्याचे काप केल्यानंतर ते व्यवस्थित धुतले. धुतल्यानंतर आपण मॅरिनेशन तयार केलं होतं बेसन पीठ. बेसन पिठात
आपण तेल टाकलं, आपलं हे केलंय, मीठ टाकलंय थोडंसं आणि आपण सुरुवात करतोय. म्हणजे जास्त वेळ ठेवायचे नाही. हळद आणि काय, फक्त मीठ, बेसन, पाणी आणि त्यातमध्ये धुतलेले बटाटे. हा. आणि या बाजूला बटाट्याचे काप केलेले आहेत. आणि हे पाव. आणतो ना बारबीचा ठेव लाजाची लाज पण चहा पाच मला तर लोडी दिसत आहे, तो बघितलं. शाळेशिवाय नाही काय तिथं हात बाजून जाऊन पकडत राहायचं ना, ते मजा नाही. मग जायला न गेलं 50 रुपये येऊ दे, तो आणतोय भजी झाले. मधला कुठला रे? ताजा आहे रे, सकाळच्या फ्रेश. आईला दिस रे. आहे गे, आयला एक प्लेट बनव चल. ह्या भाजी बरोबर येतं तेल, अजून तेल बटाटा भाजीला कमी लागतं ते, कांदा भाजी हा ते ना बटाटा आता अर्धा तास पडला ना. आता नाही रे पडला पाहिजे, आता बटाटा पाणी जाय. खूप असा भयानक प्रचंड असा पाऊस पडतोय. आणि आम्ही आता छत्री घेऊन जातोय घरी. आणि आम्ही छत्री बित्री काय नव्हते आणलेली, सकाळपासून ऊन होतं आणि धोकादायक पावसानं असा एंट्री घेतली. ग गार 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 वाटतंय सगळी. भरलं पाणी, भरलं. हळू हळू हळू. मस्ती करू नका, मी आम्हाला कधी आहे. हेच ती जागा जिथं काल आम्ही रात्री आलो होतो. जरा भाई साफसफाई करतोय. खेकड्यांचा प्लॅन झालाय पकडायचा. रात्री हीच जागा होती, पाणी कमी होतं. मगाशी 2-1 तास पाणी पाऊस आला, तर आता हावर आलाय असा मोठा. संतोषांना आणि राज गेलेत देवरुखात. हा ए तांबरे इथंच, पप्पांना जाऊ दे तिथं, त्या बाजूला जाऊ दे, पप्पा बघतायत. ए थांब. हाय, पप्पांना भेटली आहे ती बघ. पप्पा उतरले खाली. आणि पाण्याची पातळी इथं काय आता सांगता येत नाही किती खोल किती काय आहे ते. इकडे बघ. हाय कर हाय. काय बघायचंय? हिरवी नाही तिकडे, पप्पा साफसफाई करतात तिथं, ते बघ. तर मगाशी जो पाऊस आला तो मोठा येऊन गेलाय आणि त्याच्यानं एक मोठा हावर येऊन गेलाय. हावर म्हणजे एक मोठा प्रचंड पाण्याची लाट. आता परत 2 वाजता बघून आलो तो आता पाणी चालू झालंय. आणि आता संध्याकाळी जाऊ आम्ही खेकडे पकडायला.
रेडी टू गो पकडींग खेकडा. राज जाधव भाई, संतोष अण्णा आणि प्रतीक अण्णा आहे. प्रतीक अण्णा का माहिती नाही अजून, फिक्स नाही. अरे इकडं कोंबडी बसलेली आहे ती बघ. भाई गेला रिक्षानं, संतोष नाराज चालताय आणि मी पण जरा फोनचा ॲडजस्ट करा कारण की फोनला घातलं मी प्लास्टिक कवर. माझ्या हातात आता ही जाळी पिशवी आणि त्यांनी पण पिशव्या कोयती आणि सगळे तयारीत जातो आम्ही आता. तर चला मोहीम फत्ते करू. खेकडे खेकडे. गरम पाणी टाक ना तू. अरे घे ना राज, कपडा हात टी शर्ट आहे ना आता, हात पकड ना. होत गरम पाणी. मोठ्यासाठी अंगा बघ एक ही बघ किरवी, ही बघ. ह्या बघ केवढ्या त्या. ह्या बघ. अगं झोपला तो बघ, त्याला आणला असं उचलून, तो झोपेत. मला बारकीची पिशवी दे. ती व्हाईटवाली घेऊन जाता. अरे पांढरी घेऊन जा पिशवी. आता आलोय पकडून खेकडे आणि शूट काय करायला भेटलं नाही कारण की माझा फोन आहे आणि आम्ही जात होतो तेव्हा पाऊस नव्हता, पण नंतर असा भयानक पाऊस आला आणि तो कंटिन्यू होता. आम्ही पावसात पूर्ण भिजलोय मी आणि राज. भाई पण संतोषांना प्रत्येकांना मागून आला लेट आणि मन भरपूर असे नाही पण थोडेफार असे भेटलेत, पण मोठे मोठे भेटलेत खेकडे. पण मला म्हणजे शूट करता भेटला नाही, कायच नाही आलं म्हणून ते काय आता करतो आंघोळी कारण की पावसात पूर्ण भिजून ओला ओला झालं. तर खेकड्याचा फोटो टाकतो मी, हे बघा. आणि हा ब्लॉग इथेच एंड करतो. कसा वाटला ब्लॉग ते नक्की तुम्ही सांगा.